ऍक्ट त्यांनी केलं नाही आहे. आता 10 वर्षापासून की 15 वर्षापासून, भाजप किती वर्षापासून, 2014 ते 2014 ऑक्टोबरला हा, तर 2000 म्हणजे 10 वर्ष, 10-12 वर्ष झाले. त्याच्यामध्ये असं झालंय की 2014च्या नोव्हेंबरला स्टे दिला कोर्टानं. हो, पण 23 डिसेंबर 2014 पर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही. त्यामुळे मग पुढे ती काही प्रोसेस होऊ शकते. एक्झॅक्टली. येस बॉस. चला, जे महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे की 5% रिझर्वेशन जे मुस्लिमांना 2014 मध्ये देण्यात आला होता, विशेषकर शिक्षणामध्ये, ते रद्द करण्यात आलेला आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही आहे, कारण सरकारने असं धोरण या देशामध्ये तयार केलेला आहे की आम्हाला मुस्लिम समाजाची काही देणं घेणं नाही आहे. मला आठवतो की जेव्हा लोकसभामध्ये एकदा रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होत होती, तर काही काँग्रेसचे खासदार जे बसले होते ते मला सांगत होते की मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोललो. तर नरेंद्र मोदी साहेब समोर बसले होते लोकसभामध्ये, आणि त्यांच्या समोर मी बोललो होतो की इनसे मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़ो. मी त्यांच्या समोर हे बोललो होतो, कारण आणि हे पण सांगितलं होतं की इन्होंने इस देश में ऐसा माहौल तैयार करके रखे है कि ऐ मुसलमानों, तुमको हम सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है करके उसने. तर आज जे हे रद्द झालेला आहे ते कशामुळे झालेला आहे, ते देण्यात कशामुळे होता, हे याच्या सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये मुस्लिमांचा सोशो इकॉनॉमिक अँड एज्युकेशन स्टेटस काय आहे याच्या बाबतीत स्टडी करण्यासाठी वेगवेगळी सरकार जे होती त्यांनी कमिशन्स आणि कमिटीज एस्टॅब्लिश केली होती. आपल्याला माहित असेल, सच्चर कमिशन आला होता, त्याच्यानंतर रंगनाथ कमिशन आला होता, बेहमुदुर रहमान कमिटी आली होती, कुंडू कमिटी आली होती, आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सारे कमिटीज आणि कमिशन्सने रिपोर्ट दिले होते. आणि त्याचा सगळ्यात कॉमन फॅक्टर काय होता की मुस्लिम समाजाचा जे एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे ते सर्व समाजापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त ड्रॉप आउट 8वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट, 9वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट, 6वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट, तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे होता ते मुस्लिम समाजाचा होता. आणि त्या आधारावर जेव्हा हे कमिटीची रिपोर्ट टेबल करण्यात आली होती, तर हे मागणी झाली होती की मुस्लिम समाजाला 10% रिझर्वेशन देण्यात यावा करके. सरकारने, भारतीय जनता पार्टी आणि दुसरी जे सरकार होती त्यांनी विरोध केला होता. मॅटर कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने आपल्या सगळ्या कमिटीजचा रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिलं होतं की मुस्लिम कम्युनिटी इज द मोस्ट बॅकवर्ड as far as education is concerned and the government needs to help them, protect them. म्हणून कोर्टाने सांगितलं होतं की 10% ची मागणी होती, 5% एज्युकेशन मध्ये देण्यात यावं. आता ते एज्युकेशन मध्ये होतं. आता कायद्याने जे अध्यादेश काढण्यात आला होता 2014 मध्ये, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कायद्याने व्हायला पाहिजे होतं. हे लिगल ऍस्पेक्ट आहे. मग सत्तेमध्ये बसलेले जे लोक होते तेही आपल्याला दावा करत होते की आम्ही सेक्युलर आहे. त्यांची जबाबदारी होती की त्याला एक बिल आणून ते ऍक्ट मध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. त्यांनी तसं केलं नाही. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजितदादांची जे सरकार आहे ते वाट बघत होते की कधी मुसलमानांना याच्यातून काढून घ्यावं आणि त्यांना रस्त्यावर आणावं. मी सरकारला स्पष्टपणे सांगतो की जेव्हा रात्री मी हे बघितलं, मी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार आहे. तुम्ही हे समजू नका की मुस्लिमांचं 5% रिझर्वेशन काढलेलं आहे तर ते रस्त्यावर येणार आहे. नाही, आज जे आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघा युपीएससी मध्ये मुस्लिम समाजाच्या मुला मुलींचा पर्सेंटेज वाढत चाललेला आहे, डॉक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे, इंजिनियर्स वाढत चाललेले आहे. तुम्ही त्यांना जितकं दबाने की कोशिश कर रहे हैं वो उतना है तो जिद के अंदर आकर पड़ रहे हैं. आता तुम्ही हे काढलेलं आहे, आम्ही बघू आता काय करायचं आहे लीगली, आणि सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, कमीत कमी त्यांच्याशी बोलू. स्पेसिफिक याला जबाबदार कोण आहे तुम्हाला म्हणायचं? कोणी तो पर्सन रहेगा, कोणी तरी पार्टी रहेगी, कोणी तो सरकार रहेगा, कोणी तो विरोधी पक्ष रहेगा? काय आहे की आज आपल्याला
मुस्लिम समाजाचे हितचिंतक म्हणणारे कोण आहे? तर काँग्रेस आहे, एनसीपी आहे, दोघं एनसीपी. कारण आज दादा आहे नाही, दिवंगत आहे, आम्ही श्रद्धांजली देतो त्यांना, पण तेही आपल्याला सेक्युलर म्हणायचे. विधानसभेमध्ये बसणारे समाजवादी पार्टीचेही हे लोक होते. त्यांची हे जबाबदारी होती की त्यांनी तिथे एक बिल आणून ते रूपांतर करण्याची आवश्यकता होती कायद्याने, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. आपल्याला संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ ऑपोजिशन सगळं एकत्र आलं असतं आणि त्याचा लीड हे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने घेतलं असतं तर बहुतेक त्या अध्यादेशाचा आपण कायद्याने रूपांतर केलं असतं आणि आज ही वेळ आली नसती. तर पण आता पुढं काय हा एक प्रश्न आहे, कारण आंदोलनं करावी लागतात, संघर्ष